नमस्कार. तर मी आज याच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे की कसं असते आजारी माणसानं कार्यक्रमात जायचं सहसा टाळायला पाहिजे. जावं तर लागतंच, पण जाताना कसं म्हणजे आपली सुव्यवस्था करूनच घरातून बाहेर पडायला पाहिजे. आता मला एका ठिकाणी साखरपुड्याला जायचं होतं, थोडंसं लांब असल्यामुळं मी सकाळीच निघाले होते 7ला. सकाळी 7ला मग आता नाश्ता वगैरे तर काही करता येत नाही घरातून, तेवढं 7 वाजता मी खायला जात नाही. म्हणून मग मी थोडंसंच खाल्ले, तरी पण म्हटलं प्रवासात त्रास होईल, कारण डायबिटीजवाल्यांना लगेच त्रास व्हायला लागतो भूक लागल्यावर. म्हणून मी खाल्ले आणि 7 वाजता निघाले. 7ला निघाले आणि मला लगेच गाडी पण भेटली. मी ज्या ठिकाणी साखरपुडा होता त्या ठिकाणी मी म्हणजे जवळपास 10 वाजता पोहोचले. मग तिथून मग साखरपुड्याच्या जिथं स्थळ होतं तिथं जायला थोडा वेळ लागला. तिथं 1-1 तास थांबावं लागलं. मग 12 वाजता आम्ही त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर सगळं म्हणजे तिथं कार्यक्रमाला पण थोडा उशीरच झाला. जवळपास 2-2:30 वाजले होते. मग 2-2:30 वाजले होते त्याच्यामुळं नंतर म्हणजे जेवण वगैरे करायला 3-4 वाजले. जेवणानंतर लगेच निघाले का पुन्हा 3-4 तासाचा प्रवास. 3 तासाचा तो प्रवास, परत गाडीवर एक 10-15 मिनटाचा प्रवास, असं प्रवास होता. आणि उद्देश हाच आहे की माझा सांगण्याचा, जर तुम्ही आजारी असाल ना तर स्वतःची व्यवस्था स्वतः करून घरातून निघायला पाहिजे. मग मी डब्बा वगैरे सोबत घेतला नव्हता. थोडंसं फरसाण वगैरे किंवा चिप्सचे पॉकेट वगैरे माझ्यासोबत होते. मग 10-10:30ला मला भूक लागल्यामुळं मी ते चिप्सचे पॉकेट आणि चहा घेतला होता. मग त्याच्यानंतर कार्यक्रमातच वेळ गेला. कार्यक्रमात वेळ गेल्याच्यानंतर मग 2 वाजेपर्यंत कार्यक्रम चालला. मग 3च्या आसपास आम्ही जेवण केलं. जेवण केल्याच्यानंतर लगेच मी 4 वाजता तिथून निघाले. गाडीवरचा एक 15 ते 20 मिनटाचा प्रवास होता. माझ्या भाच्यानं मला सोडलं स्टॉपपर्यंत. मग तिथून आले. मग थोडंसं अंतर गाडीत म्हणजे बसमध्ये बसल्याच्यानंतर मला थोडंसं असं जाणवायला लागलं की मळमळ होते, असं वाटू लागलं. मग मळमळ होते असं वाटल्याच्यानंतर मग थोडंसं मी काहीतरी असतं ना आपल्यासोबत, सूप सुपारी वगैरे, तर तसं ते घेतलं मी. मग थोडंसं असं बरं वाटलं, पण ते बरं थोडा कमी वेळासाठीच होता, 5-1 मिनटासाठी. मग नंतर मला असं काहीतरी वेगळं जाणवलं आणि मला उलटी झाली. उलटी झाल्यावर इतकं म्हणजे अस्वस्थ वाटायला लागलं. असं वाटू लागलं मी कशालाच तर आले की असं वाटलं. पण कसं असते, जावं तर लागते, कारण मी बरेच कार्यक्रम टाळत असते. आणि कार्यक्रम टाळले न म्हणजे असं वाटतं की सगळ्यांना बाबा ही कार्यक्रमालाच येत नाही असं होतं, किंवा जाणं हे भागच आहे ना. आता किती दिवस आपण घरातच बसून राहणार. मग थोडंसं चेंज म्हणूनही कार्यक्रमाला जावं लागतं. आणि मी एकटीच होते, माझ्यासोबत मुलगा किंवा माझे मिस्टर वगैरे नव्हते. मी एकटीच गेल्यामुळं मला असं थोडंसं वेगळंच वाटत होतं की उलटी झाल्याच्यानंतर. पण जी शेजारी बसलेल्या ताई होत्या माझ्या, त्यांनी मला मदत केली. खिडकीला बसवलं, पाणी वगैरे दिलं. मग छान वाटलं. व्यवस्थित घरी आले. पण मला एवढंच सांगायचं आहे की जरा तुम्ही आजारी असाल ना तर सोबत कोणी असलं तरच घराच्या बाहेर पडा. आणि कार्यक्रमातलं जेवण टाळा, कारण कार्यक्रमात जो जेवण असतं ते ऑइली असतं. ऑइली असल्यामुळे कसं होतं की ते पचायला जड असतं. आणि ज्यांना कुणाला म्हणजे मधुमेह आहे त्यांना गोड पण चालत नाही. आणि कसं आहे, तेल जास्तचा म्हणजे तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळं ॲसिडिटीचा पण त्रास होतो आणि अशा गोष्टी घडत असतात. तर त्यासाठी जर तुम्ही कार्यक्रमाला जरी गेलात तरी एकतर तुम्ही साधं जेवण जेवा कुठेतरी, म्हणजे दुसऱ्या पाहुण्यांच्या घरी, किंवा तुमचा डब्बा सोबत ठेवा. तर डब्बा सोबत ठेवायला काहीच हरकत नाही आहे. फक्त कार्यक्रम अटेंड करून तुम्ही तुमचा डब्बा खाल्लात तर फार म्हणजे बरं राहील. म्हणजे तब्येतीला पण चांगलं राहील. हेच माझं सांगण्याचा उद्देश आहे, बाकी काही नाही. तर कार्यक्रमाला जा, पण सांभाळून जा आणि सांभाळून राहा आणि सांभाळून खा. कारण जे कार्यक्रमातलं जेवण असते ते जेवण टाळलेलंच बरं राहील असं मला वाटतं. आणि जेवलात तरी साधं वरण भात किंवा साधी पोळी खायला काही हरकत नाही. आणि भाज्या पण तिथल्याच जास्त ऑइली असतात, त्या पण सहन होत नाही. तर सहसा तुम्ही तुमचा डब्बा थोडा सोबत ठेवा, कारण आरोग्य हे महत्त्वाचं आहे, कार्यक्रमही महत्त्वाचे आहे. तुम्हाला असं काही कंपल्सरीच नाही की तिथे जेवणच करायला पाहिजे असं. तर जेवण जर तुम्हाला पचत असेल
तरच तुम्ही करा, अन्यथा तिथं जेवण करायचं टाळा. तर मला थोडंसं काल तिथं जेवण केल्यामुळं उलट्या झाल्या का काही इतर कारणं असतील, किंवा मला ऑइली पदार्थ सहन होत नाहीत. मी ऑइली पदार्थ खातच नाही. घरामध्ये सुद्धा माझ्या घरामध्ये आम्ही जास्त ऑइली पदार्थ करतच नाही, कारण माझा मुलगा पण ऑइली खात नाही, मिस्टर पण खात नाही, मी पण नाही खात. त्याच्यामुळं आम्हाला तेवढं ऑइली पदार्थाचं असं शौक पण नाही आहे आणि इच्छा पण होत नाही खायची. आणि कुठं खाल्लं तर नाईलाज असतो, असा परिणाम होतो. म्हणून प्रत्येक आजारी लोकांनी कार्यक्रमाला जाताना स्वतःचा डब्बा जवळ ठेवायला काही हरकत नाही. त्यात काही एवढं वावगं नाही आहे. आणि कसं आहे, आपली तब्येत चांगली असली तरच आपण ते कार्यक्रम अटेंड करू शकता. जर तुम्ही तिथं खाऊन जर आजारी पडलात तर त्याचा काहीही फायदा होणार नाही आणि तुम्हाला आनंदाच्या ऐवजी त्रासच होईल. तर याच्यानंतर सहसा डबा सोबत ठेवायला हरकत नाही असं मला तर वाटतं. आणि याच्यानंतर मी जवळपास तसंच करत जाईल, किंवा साधं जेवण जर मिळालं तरच खायचं असं ठरवायला पाहिजे. तर हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं, आणि जर माझं हे म्हणणं योग्य वाटत असेल तर कमेंट करायला काही हरकत नाही. आणि माझ्या व्हिडिओवर तुम्ही जर नवीन असाल किंवा माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ नवीनच पाहत असताल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.